नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे सोलापूर शहर प्रश्नपत्रिका 2024 त्यामधील GSचं परिपूर्ण एक्सप्लेनेशन. आता या सिरीजमध्ये असंच आपण प्रत्येक जिल्ह्याचा एक एक पेपरचा पूर्णच्या पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहे. आता सोलापूर शहर प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न GSचे आहेत. त्या 25 प्रश्नाचं इन डिटेल एक्सप्लेनेशन आपण करणार आहे. तर तुम्हाला अजून एकदा सांगतो, ज्याची PYQवर कमांड त्यालाच मार्केटमध्ये डिमांड. हे केल्यानंतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त ह्या 100 प्रश्नपत्रिका केल्यानंतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एक सुद्धा गोष्ट करायची गरज नाही, एवढी मी 100% गॅरंटी देतो. आणि किती प्रश्न रिपीट होतात हे पण मी तुम्हाला सांगतो. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करू आपल्या या सोलापूर शहर पेपरमध्ये. पहिला प्रश्न 51 नंबरचा प्रश्न काय आहे? मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? बघा, सायन्स रिलेटेड प्रश्न आहे. हाडावर प्रश्न विचारलेला आहे की मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 206 पेक्षा जास्त. आता मी तुम्हाला मानवी अस्थिसंस्था आपली काय आहे, मानवी अस्थिसंस्था याबद्दल इन डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहे. त्यात मानवी अस्थिसंस्थालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, कधी तुम्हाला प्रश्न विचारू शकता सायन्सचे. ऑस्टिओलॉजी, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? ऑस्टिओलॉजी. आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या एकूण वजनाचं हाडाचं प्रमाण किती आहे? तर ते आहे 18.1%. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न पडणार. ऑस्टिओलॉजी, इंग्रजीमध्ये त्याला ऑस्टिओलॉजी म्हणतात. शरीराच्या वजनाचं एकूण किती? 18.1% आहे. आणि चला पुढे जाऊ आपण. विभाग. आता अस्थिसंस्थेचे 2 विभाग केले जातात, एक उपांग सांगाडा आणि एक अक्षीय सांगाडा. अक्षीय सांगाडा म्हणजे आपल्या बरोबरमधून एक रेष मारल्यानंतर त्या बरोबरमध्ये रेषेला जे काही हाडे जोडलेले आहेत त्या हाडांना काय म्हटलं जातं? अक्षीय सांगाडा म्हटलं जातं. आणि उपांग सांगाडा म्हणजे काय? जे ते अक्षय म्हणजे जे ते रेषेच्या बाहेर आहेत त्याला काय म्हटलं जातं? उपांग सांगाडा. असे एकूण किती आहेत? 126 आहेत. आणि अक्षीय सांगाडा किती आहेत? 80 आहेत. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अक्षीय सांगाडा म्हणजे काय? अक्षीय सांगाडा म्हणजे आपल्या बरोबरमधून नाकाच्या आणि एकदम बरोबरमधून जर रेष मारल्यावर कोणते हाडे येतात? तर त्यामध्ये कोण येतं? मणका. मणक्यात एकूण किती हाडे आहेत? 26. कानातील हाडे किती आहेत? प्रत्येक कानात 3, दुसऱ्या कानात 3. छातीत किती आहेत? एकूण 12. आणि डोक्यात एकूण किती आहेत? 29 हाडे आहेत. त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त उपांग सांगाडामध्ये काय येतं की राहिलेले हाडे. हात, आपल्या प्रत्येक हातात किती हाडे असतात? 30 हाडे. दुसऱ्या हातात 30 हाडे. प्रत्येक पायात 30. आणि एक असतो आपला हातामध्ये स्कॅपुला, ते 2 असतात. कॅल्विक बोन 2 असतात. आणि पेल्विक 2 असतात. आता तुम्हाला सांगतो, आपल्या हातामधील सगळ्यात मोठं हाड असतंय ह्युमरस आणि पायामधील सगळ्यात मोठं हाड असतंय फ्युमर. आता ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या पाठ करायला लागणार आहेत. आता आपल्या छातीमध्ये एक हाड असते, त्याचं नाव आहे काय? स्टर्नम. त्याची किती लांबी असते? 15 ते 60 सेंटीमीटर लांबी असते. आपल्या गळ्यामध्ये एक असते हाड, कोणतं असते? त्याला म्हणतात हायोड हॅड. हायोड हॅड आपल्याला ज्या वेळेला तुमच्या एक गोष्ट तुम्हाला इथं हायोड हाडाबद्दल माहिती सांगतो की ज्या वेळेला फाशी देतात त्यावेळेला माणूस मरतो, त्यावेळेला काय होतं? तर हे हायोड हाड जे आहे ते तुटलं जातं आणि त्यावेळेला माणूस मरण पावतो. आता आपल्या RBC हाडांचा दुसरा तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. आपल्या हाडांच्या मध्ये काय असतात? अस्थिमज्जा असतात. आणि त्या अस्थिमज्जामध्येच आपल्या RBC, WBC आणि प्लेटलेट्स तयार होतात. आता अब्रकामध्ये एकूण किती हाडे आहेत? तर 270 हाडे असतात. आणि प्रौढ माणसामध्ये किती असतात? 206 प्लस हाडे असतात. हाडांचे जर तुम्हाला भविष्यात कधी प्रकार विचारले तर हाडांचे एकूण 5 प्रकार पडतात. हा MPSCला सायन्सला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला बी कधी भविष्यात विचारला जाऊ शकतो. त्यात कोणता पडतो? लांब हाड, सपाट हाड, आकुड हाड, अनियमित हाड आणि सिस्मॉइड हॅड. चला पुढे पाहू आपण. मानवी आपल्या चेहऱ्यावर एकूण किती आहेत? 14 हाडे असतात. आणि कवटीमध्ये एकूण 8 हाडे असतात. हे मित्रांनो आपण मानवी अस्थिसंस्थाची पूर्णच्या पूर्ण इन डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेली आहे. मला असं वाटतं की याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. हे तुम्ही व्यवस्थित एवढं दिलेलं आहे तेवढं पाठ करा. पुढच्या वेळेला मी तुम्हाला अजून 2-4 गोष्टी एक्स्ट्रा सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. चला पुढचा प्रश्न 52वा नंबरचा प्रश्न. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवर धरण कोणत्या राज्याच्या काळात बांधलेले आहे?
बघा, हा महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी प्रश्न आहे. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवर धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे? नळदुर्ग किल्ला हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. नळदुर्ग किल्ला हा कुठं आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे इब्राहिम आदिलशहा दुसरा. काय योग्य उत्तर आहे त्याचं? इब्राहिम आदिलशहा दुसरा. आता तुम्हाला थोडक्यात नळदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती सांगतो. नळदुर्ग किल्ला, हा नळदुर्ग किल्ला कुठं आहे? धाराशिवमध्ये. तुम्हाला आता सांगितलं कुठं आहे? धाराशिवमध्ये नळदुर्ग किल्ला आहे. तो कोणत्या नदीवर आहे? बोरी नदीवर आहे. त्याचा प्रसिद्ध धबधबा आहे नरमादी धबधबा. हा जमिनीवर असलेला असा किल्ला आहे की त्याच्या चारी बाजूनं पाणी आहे. आणि हा प्रश्नसुद्धा MPSCनं कंबाईनला विचारलेला आहे की असा कोणता किल्ला आहे की त्याच्या चारी बाजूनी, असा कोणता भूकिल्ला आहे की त्याच्या चारी बाजूने पाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नळदुर्ग. नळदुर्ग हा कोणत्या नदीवर आहे? बोरी नदीवर. तेथील धबधबा कुठला आहे? नरमादी धबधबा हा प्रसिद्ध आहे. आणि तो कोणत्या राज्याच्या काळात बांधलेला आहे? तर इब्राहिम आदिलशहाच्या काळात बांधलेला आहे. चला पुढे जाऊ आपण. 53 नंबरचा प्रश्न. भारतातील व्यावसायिक विमान सेवा, काय विचारलं आहे? भारतातील व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? भारतातील व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1911 साली सुरू झाली. कोणत्या वर्षी सुरू झाली? 1911 साली सुरू झाली. आता विमानसेवा. भारतातील पहिले विमान आता सांगितलं तुम्हाला 1911 साली जॉर्ज लाईट. कोण होता 1911 साली विमानसेवा सुरू करणारा? जॉर्ज लाईट. त्याचं पहिलं उड्डाण कुठं झालं? की मुंबई ते कराची या ठिकाणी ते पहिलं उड्डाण झालं. 1926ला भारतीय हवामंडळाची स्थापना झाली आणि 1932 साली टाटा यांनी टाटा एअर सर्व्हिसेस सुरू केली आणि ह्या टाटांनाच, JRD टाटा यांनाच भारतीय हवाई वाहतुकीचे जनक म्हणतात. लक्षात आलं तुमच्या विमानसेवाबद्दल परिपूर्ण माहिती. विमानसेवा 1911, जॉर्ज लाईट. पहिलं विमानाचं उड्डाण कुठं झालं? मुंबई ते कराची. आता तुम्हाला असा प्रश्न पुढच्या परीक्षेला विचारला जाईल की विमानसेवा 1911 सुरू झाली आणि पहिलं विमानाचं उड्डाण कुठं झालं? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे मुंबई ते कराची. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्नपत्रिका क्रमांक 54. भारतातील सर्वात नवीन देश, काय विचारला आहे? भारतातील सर्वात नवीन देश कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दक्षिण सुदान. आता दक्षिण सुदान त्याचं योग्य उत्तर काय? दक्षिण सुदान 9 जुलै 2011ला त्याला मान्यता मिळाली आहे. आणि दक्षिण सुदानची राजधानी कुठली आहे? जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी आहे. चला पुढला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 55. श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता आहेत? श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता आहेत? तर हा प्रश्न आहे तो करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे आणि हा करंटमधील क्रीडा या घटकावरचा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत? आता तुम्हाला कोणकोणते, हा पण प्रश्न करंटच्या रिलेटेड क्रीडा या घटकावर विचारलेला आहे. कोण आहे? तर कोण आहे? तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कोण? धनराज पिल्ले, विल्सन जॉन आणि अपर्णा पोपट. याचं योग्य उत्तर काय झालं मग? पर्याय क्रमांक 1. आता पंकज अडवाणी हा काय महाराष्ट्रातला खेळाडू नाही. चला पुढला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 57. सन 2023 पुन्हा एकदा करंटचा प्रश्न आहे. सन 2023 फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात असणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 व 4 म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. पुन्हा एकदा हा प्रश्न करंटचा विचारला आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता इथून पुढं करंटचा अभ्यास करताना क्रीडाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे की आता सलग 3 प्रश्न हे क्रीडावर विचारलेले आहेत चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 58. खालीपैकी गटात न बसणारा शब्द निवडा. काय विचारलेलं आहे? गटात न बसणारा शब्द निवडा. आता तुमच्या लक्षात येईल काय पर्याय दिलेत. एक दिलेला आहे गोदावरी, तापी, भीमा आणि कृष्णा. हा मागल्या प्रश्नपत्रिकेच्या एक्सप्लेनेशनमध्ये हे डिटेलमध्ये सांगितले. आता तुमच्या प्रश्न वाचल्या लक्षात आलं पाहिजे की गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तापी. त्याचं योग्य उत्तर तापी का आहे?
तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या ज्या नद्या आहेत, ह्या नद्या कोणत्या आहेत? ह्या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. गोदावरी, भीमा, कृष्णा आणि पश्चिम वाहिनी नदीमध्ये तापी, कोकणातील नद्या आणि नर्मदा ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्यामुळे गटात न बसणारा शब्द कोणता आलेला आहे इथं? तापी. हे मित्रांनो पाठच करा, कारण की मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या परीक्षेवर बी हमखास याच्यावर प्रश्न विचारलेला असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 59वा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही विचारले. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही हा प्रश्न भारताच्या भूगोलचं रेल्वेचं विभाग विचारलेला आहे. आता ह्याचं उत्तर योग्य काय आहे की दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर. काय आहे? दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर. कारण की दक्षिण पश्चिम रेल्वे याचं मुख्यालय कुठं आहे? तर मुख्यालय याचं आहे हुबळी. हुबळी कर्नाटक या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि ह्यांनी दिले विजापूर. पहिलाच पर्याय हा खरा नाही. मग आता त्याबरोबर जातो तुम्ही ह्या गोष्टी पाठ करा की दक्षिण तटीय रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? विशाखापट्टणमला आहे. पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? हाजीपूरला आहे. पश्चिम मध्य रेल्वेचं ठिकाण कुठं आहे? जबलपूरमध्ये आहे. मित्रांनो GS वाचणं म्हणजे काय? ह्याच आता तुम्हाला काय करायचं आहे? ह्याच 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कारण की परत येणाऱ्या परीक्षेला ह्यातली कोणती तर चुकीची पूर्व मध्य रेल्वे हाजीपूरच्या ठिकाणी चर्चगेट मुंबईत येणार आहे ते, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आता पश्चिमेला कोणतं मुख्यालय आहे? चर्चगेट मुंबई. आणि दक्षिणेला कोणतं आहे? चेन्नई तमिळनाडू. उत्तरेला कोणतं आहे? नवी दिल्ली उत्तरेला आहे. आणि पूर्वेला कोणतं आहे? कोलकाता. सध्या हे 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या 4 गोष्टी पुढच्या पेपरमध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये पूर्णच्या पूर्ण नकाशा काढून पूर्णच्या पूर्ण माहिती देतो. सध्या थोडं कसं असतं मित्रांनो, थोडं लक्षात ठेवत जायचं. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपलं पूर्ण पेपरचं एक्सप्लेनेशन होतं तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमचं जेचा कोणताही मुद्दा राहिलेला नसेल आणि तुमच्या मनात कोणतीही खंत नसेल. तुम्ही पूर्ण कॉन्फिडन्सपणे पेपरला जाऊ शकता. चला प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? काय विचारलं आहे पुन्हा एकदा? खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? आणि हा महाराष्ट्र भारताच्या भूगोलमधील बेटावर प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. पहिल्यांदा अंदमान बेट आणि लक्षद्वीप बेट. अंदमान बेट कुठं आहे मित्रांनो? अंदमान बेट आहे बंगालच्या उपसागरामध्ये. आणि लक्षद्वीप बेट कुठं आहे? तर लक्षद्वीप बेट आहे अरबी समुद्रामध्ये. आता अंदमान निकोबार बेटमध्ये कोणकोणती बेटे आहेत? हेवलॉक बेट, नील बेट, बॅरन बेट, ईस्ट बेट आणि रूटलँड बेट. आता तुम्हाला माहीत असेल, आता तुमच्या लगेच वाचले तर लक्षात आलं पाहिजे बॅरन बेट म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी काय आहे? जागृत ज्वालामुखी बॅरन हा आहे. आता पुढे बघा. लक्षद्वीपमध्ये कोण आहे? अगत्ती, बंगारम, सुहेली, आमिनी, करवंती आणि शेटलट ही काय आहेत? लक्षद्वीपमधील बेटील. त्यातलं मिनिकॉय हे बेट आहे. मिनिकॉय बेट आहे ते सर्वात मोठं बेट आहे. मग ह्याच बेटावर आता प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? तर कोणती जोडी खरी नाही? तर हॅवलॉक बेट. आत्ताच बघितलं आपण. हॅवलॉक बेट कुठं आहे? अंदमान निकोबारमध्ये आहे. म्हणजे हे काय आहे? बरोबर आहे. आता नील बेट कुठं आहे? आत्ताच आपण बघितलं नील बेट कुठं आहे? अंदमानमध्येच आहे. त्यामुळे हा 2 नंबरचा पर्याय पण बरोबर आहे. आता मनरो बेट कुठं आहे? आपण बघितलं लक्षद्वीपमध्ये आहे का मनरो बेट? नाही. मग काय आहे? पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 काय आहे? चुकीचा पर्याय आहे. आणि अगत्ती बेट आत्ताच आपण बघितलं. अगत्ती बेट कुठं आहे? तर अगत्ती बेट हे लक्षद्वीपमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती समुद्र प्रजाती नाही? हा प्रश्न मित्रांनो सायन्सचा विचारलेला आहे. खालीपैकी कोणती समुद्र प्रजाती नाही? आता हे सलग 3रा प्रश्न आहे की हा नाहीवर विचारलेला आहे. प्रश्नावर लक्ष द्या आणि प्रश्न कशी विचारण्याची पद्धत आहे याच्यावर लक्ष द्या आणि त्यानुसार पुढे अभ्यास करा. याचं योग्य उत्तर काय आहे? मॅलोनोक्लायमस कलामी. याचं योग्य उत्तर काय आहे? मॅलोनोक्लायमस कमाली. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 62 की खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? 4 नंबरचा प्रश्न बघा. कोणती जोडी खरी नाही विचारलेला आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे की देश आणि त्याचं चलन
काय विचारलेलं आहे, देश आणि त्याचं चलन याबद्दल माहिती दिलेली आहे. आता चला एक एक पाहू आपण. पहिला पर्याय काय बरोबर आहे, फ्रान्स. फ्रान्स काय आहे, फ्रँक, हे चलन बरोबर आहे. दुसरा पर्याय बघा, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडचं काय, फ्रँक, हे पण पर्याय बरोबर आहे. कुवेत, कुवेतचं काय आहे, दिनार, हा पण पर्याय बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक चुकीचा कोणता आहे, सौदी अरेबिया. तर सौदी अरेबियाचं काय आहे, रियाल. सौदी अरेबियाचं चलन काय आहे, रियाल. तिथं दिनार हा पर्याय पूर्णपणे चुकीचा आहे. ह्याच गोष्टी थोड्या थोड्या मित्रांनो लक्षात ठेवायचं जायचं असते परफेक्ट. आता कुवेत म्हणलं का तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे दिनार आहे. सौदी अरेबिया म्हणलं की रियाल, स्वित्झर्लंड म्हणलं की फ्रँक आणि फ्रान्स म्हणलं की फ्रँक. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी, महाराष्ट्राच्या उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? काय प्रश्न विचारलेला आहे, तिसऱ्या स्थानी असणारं शिखर कोणतं उंचीनुसार महाराष्ट्राच्या, हा प्रश्न विचारलेला आहे. तर चला त्याचं योग्य उत्तर पाहू आपण. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, कळसुबाईचं शिखर. त्याची उंची किती आहे, 1646 किलोमीटर त्यांची उंची आहे. 2 नंबर कोणतं शिखर आहे, साल्हेर शिखर. त्याची उंची किती आहे, 1567. कळसुबाई शिखर कुठं आहे, कळसुबाई शिखर कुठं आहे तर अहमदनगरमध्ये आहे. कळसुबाई शिखर कुठे आहे, अहमदनगरमध्ये आहे. आणि साल्हेर शिखर कुठं आहे, साल्हेर आहे नाशिक या ठिकाणी. साल्हेरची उंची किती आहे, 1567 किलोमीटर. आणि कळसुबाईची उंची किती आहे, 1646 किलोमीटर. आणि तिसऱ्या स्थानी काय आहे तर त्याचं योग्य उत्तर, तिसऱ्या स्थानी काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे घनचिखर. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की घनचिखर कसं काय, तर घनचिखर हे नाशिकमधील शिखर आहे आणि त्याची उंची किती आहे, 1532. कुठे आहे घनचिखर, नाशिकमध्ये, आणि त्याची उंची किती आहे, 1532. आता ह्या गोष्टी तुम्ही पाठ करा. आणि तुम्हाला ट्रिक सांगतो याबद्दल. ट्रिक ही आहे की क सा मी हसतो आत्रे. लक्षात ठेवा, क सा मी हसतो आत्रे. हे मागल्या पेपरमध्ये मी दिलेलं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ही माहिती खाली टाकलेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 64 की भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोठे आहे? तर हा सुद्धा प्रश्न करंटच्या रिलेटेड आहे की भारतातील सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोठे आहे, तर ते हुबळी नदीवर आहे. हुबळीमध्ये आहे आणि त्याची लांबी किती आहे, 1507 किलोमीटर आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 67 की राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कोठेपर्यंत जातो? राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 हा कोठून कोठेपर्यंत जातो, तर त्याचं योग्य मित्रांनो आहे काय, दुबरी टू सादिया. आता जलमार्ग, राष्ट्रीय जलमार्गबद्दल तुम्ही ह्या गोष्टी पाठच करून ठेवा. राष्ट्रीय जलमार्ग म्हणलं की पहिला जलमार्ग कुठला आहे, अलाहाबाद टू हल्दिया. अलाहाबाद टू हल्दिया. त्याची लांबी किती आहे, 1620 किलोमीटर. आणि तो कोणत्या नदीवर आहे, हुबळी, गंगा आणि भगीरथी. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न पडणार आहे की अलाहाबाद टू हल्दिया किती किलोमीटर आहे, त्याच्यावर बी प्रश्न असणार आहे. 1620 तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ती कोणत्या 3 नदीवर आहे, यापैकी कोणत्या पर्याय नाही, खाली ब्रह्मपुत्र देणार. तर तुम्हाला माहीत पाहिजे की हुबळी, गंगा आणि भगीरथी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता जलमार्ग क्रमांक, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 काय, सादिया टू दुबरी. तो किती किलोमीटर आहे, 891 किलोमीटर आहे. आणि तो कोणत्या नदीवर आहे, ब्रह्मपुत्र नदीवर आहे. त्याच्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 हा दुबरी, सादिया हा कोणत्या नदीवर आहे. येणाऱ्या परीक्षेला प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 66. हा पण प्रश्न मित्रांनो बऱ्यापैकी करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले नाही? पुन्हा एकदा नाहीवर जोर द्या. खालीपैकी कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले नाही? तर हे तुम्हाला बघता क्षणी लक्षात यायला पाहिजे होतं की याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. हा करंटचा प्रश्न होता, कारण की 4 का म्हणतोय तर हे राजीव महर्षी यांची नेमणूक कॅग म्हणून करण्यात आलेली आहे. मग ते मुख्य निवडणूक आयुक्त कसे असतील, तर त्याचं योग्य उत्तर काय आहे, राजीव महर्षी. चला आता निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहू आपण. निवडणूक आयोग कशात दिलेला आहे, भाग 15. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, हे तुम्ही पाठच करा, कारण की हे
येणाऱ्या परीक्षेला 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. आता निवडणूक आयोगाचा भाग किती आहे? भाग 15. कलम किती आहे? 324 ते 329A. निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950. निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950. सध्या कोण आहे निवडणूक आयुक्त? तर ज्ञानेश कुमार हे सध्या निवडणूक आयुक्त आहेत आणि ते कितवे आहेत? 26वे आहेत. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ह्या गोष्टी पाठच केल्या पाहिजे तुम्ही. भाग 15 324 ते 329A 25 जानेवारी 2050 आणि सध्या कोण आहेत? ज्ञानेश्वर कुमार. आता स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950 आणि तोच दिवस 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी प्रिलियम 2025 ला आहे तसा विचारलेला आहे की 25 जानेवारी हा कोणता दिवस आहे? तर हा कोणता दिवस आहे? राष्ट्रीय मतदान दिन आहे. तर निवडणूक आयोग कोणाकोणाच्या निवडणुका घेतो? तर तो घेतो संसद, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. या ठिकाणी मित्रांनो प्रश्न न वाचता खूप पोरं मी बघितलेले आहेत की ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला चुकतात. कारण की तिथं काय दिलेलं असते? स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बी निवडणुका दिलेल्या असते पर्यायामध्ये आणि सगळ्यांना वाटतं की निवडणूक आयोग राष्ट्रीय निवडणूक आयोगच असतोय, त्यामुळे ते सगळेजण निवडणूक आयोगाला टिक करतात. निवडणूक आयोग हा फक्त चौघांच्याच निवडणूक घेतो. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एक म्हणजे संसद, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. चला पुढे पाहू. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्रश्न काय विचारलेला आहे? निवडणूक आयुक्तावर विचारलेला आहे. त्यामुळे आपण आता निवडणूक आयुक्त पाहू. मी तुम्हाला थोडेच निवडणूक आयुक्त दिलेले आहेत, बाकी सर्व लिस्ट टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकलेली आहे. आपल्या खाली लिंकमध्ये टेलिग्राम चॅनलवर पहा. 1 नंबरला कोण होते? पहिल्या नंबरला निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. कधी? ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस 25 जानेवारी 1950 पासून. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे 25 जानेवारी काय? राष्ट्रीय मतदान दिवस. 2 नंबर कोण होते? कल्याण सुंदरन. 3 नंबर वर्मा. 4 नंबर नागेंद्र सिंग. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मित्रांनो सगळं एकदम पाठ करण्यापेक्षा थोडं थोडं तुम्ही पाठ करा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडं खूप डाटा तयार झालेला आहे. आता 9व्या कोण होत्या? की रमादेवी. एकमेव मुख्य निवडणूक आयुक्त महिला कोण आहेत? रमादेवी. हे तुम्हाला पाठच पाहिजे. रमादेवी एकमेव मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 10 नंबरला आता आपल्या पर्याय बघा. आपला 10 नंबरला कोण होते? TN शेषन होते. आता VS रमादेवी आत्ताच आपण बघितलं, ह्या होत्या 9व्या आणि भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता VS संपत हे कितवे होते? तर VS संपत हे 18वे होते आणि सुशील चंद्रा कितवा होते? तर ही सुशील चंद्रा हे 24वे होते. मला वाटतं एवढं पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही थोड्या गोष्टी लक्षात ठेवा. ही मी पहिले 4 गोष्टी आणि ही रमादेवी आणि संपत आणि सुशीलचंद्र आणि TN शेषन येणाऱ्या परीक्षेला 100% याच्यावर प्रश्न असणार. चला पुढचा प्रश्न पाहू आपण की प्रश्न क्रमांक 67 की भामरागड येथे त्रिवेणी संगमातील कोणत्या 3 नद्या आहेत? काय विचारलेलं आहे? त्रिवेणी संगम म्हणजे काय? ज्या ठिकाणी 3 नद्याचा संगम होतो त्याला काय म्हटलं जातं? त्रिवेणी संगम म्हटला जातो. आणि भामरागडमधील कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंद्रावती, पार्लकोटा आणि पोमल गौतम. याचं योग्य उत्तर काय आहे? इंद्रावती, पार्लकोटा आणि पोमल गौतम. आता त्रिवेणी संगम म्हणजे मी काय तुम्हाला आता सांगितलं की ज्या ठिकाणी 3 नद्याचा संगम असतो त्याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं. आता भारतात अजून येणाऱ्या परीक्षेला पुढच्या त्रिवेणी संगमावर प्रश्न पडू शकतो. तर गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम कुठं आहे? प्रयागराज UP या ठिकाणी. आणि दुसरा त्रिवेणी संगम गीर सोमनाथ कुठं आहे? गुजरातमध्ये. तिथं कोणत्या 3 नद्या आहेत? हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नदीचा संगम आहे. ह्या पण गोष्टी तुम्ही पाठ केल्या पाहिजेत. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 68 मेघदातू धरण कोणत्या 2 राज्याला लागून आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक, तमिळनाडू. आता मेघदातू धरण कोणत्या 2 राज्याला लागून आहे? कर्नाटक, तमिळनाडू. आणि कोणत्या नदीवर वसलेलं आहे? कावेरी नदी. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारतील की मेघदातू धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे
कावेरी या नदीवर. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 69. सध्या भारतात किती राज्ये व संघराज्ये आहेत? चला, राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. संघराज्य व राज्यक्षेत्र, त्याचं योग्य उत्तर काय आहे? करंटच्या रिलेटेड हा सुद्धा प्रश्न आहे त्यावेळेचा, 28.8. आता आपण संघराज्य आणि राज्यक्षेत्र याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. संघ व राज्यक्षेत्र भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 मध्ये आहे. आता तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे, निवडणूक आयोग आपण बघितलं ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. काय भाग 15 मध्ये बघितलंय, 324 ते 329 ए मध्ये ते बघितलंय. तसंच आता संघराज्य आणि राज्यक्षेत्र भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 मध्ये बघितलंय. घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावं कुठे आहेत? तर त्यांची नावं कुठे आहेत? तर अनुसूची 1 मध्ये त्यांची नावं आहेत. 2025 मध्ये सध्या किती आहेत? 28 आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. असं का झालं? तर जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले 31 ऑक्टोबर 2019ला आणि दादर व दमण दीव हे 26 जानेवारी 2020ला यांचं एकत्रितकरण केलं. त्यामुळे सध्या आता 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश शिल्लक आहेत. प्रश्न क्रमांक 17. भारताची भूसीमा, भारताच्या भूगोलावर प्रश्न आहे. भारताची भूसीमा किती देशासोबत जोडलेली आहे? भारताची भूसीमा किती देशासोबत जोडलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7. भारताची भूसीमा किती देशासोबत जोडलेली आहे? 7. तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता भारताची भूसीमा एकूण किती देशाला जोडले? 7. त्यासाठी तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक काय आहे? सगळ्या 7 देशांची नावं तुम्हाला कशी लक्षात ठेवायची त्यासाठी एक ट्रिक सांगतो बेस्ट. बचपन MBA. काय? बचपन MBA. ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूतान, ए म्हणजे अफगाणिस्तान. आलं लक्षात? आता एक आपण पाहू इन डिटेलमध्ये. तुम्हाला सध्या कोणाला किती पुढच्या परीक्षेला किती किलोमीटर लागले हे पण विचारतील, सगळ्यात जास्त कुणाची लागले हे पण विचारतील. मग तुम्हाला या ट्रिकमध्येच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सगळ्यात जास्त कुणाची लागलेली आहे? बांगलादेशची, आणि सगळ्यात कमी कुणाचे? अफगाणिस्तानची. हा क्रमच आहे ब च प न MBA. आता येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला किलोमीटर बिन विचारतील, ते पण तुमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. 1 नंबर बांगलादेश, सगळ्यात जास्त कुणाला? बांगलादेश, 40-96 किलोमीटर. 2 नंबर चीन, 29-17 किलोमीटर. 3 नंबर पाकिस्तान, 33-10 किलोमीटर. 4 नंबर नेपाळ, 17-52 किलोमीटर. म्यानमार, 14-82 किलोमीटर. भूतान, 587 किलोमीटर. अफगाणिस्तान, 80 किलोमीटर. हे सगळं पाठ करण्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, की जास्तीत जास्त करून तुम्हाला हे बांगलादेश आणि सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. चला ट्रिक लक्षात ठेवा पुन्हा एकदा. 7 देशाची बचपन MBA. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू आपण. प्रश्न क्रमांक 71. की खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रीय उद्यान नाही? भारताच्या भूगोलावर पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रीय उद्यान नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब. आता गोवा सगळ्यांना उत्तर काय वाटते? गोवामध्ये 1 राष्ट्रीय उद्यान आहे. तेलंगणामध्ये 3 राष्ट्रीय उद्यान आहेत. आणि मणिपूरमध्ये एकूण 2 राष्ट्रीय उद्यान आहेत. चला तर पाहून घेऊ की 3, 2, 1 ची नावे. राष्ट्रीय उद्यान तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. गोवामध्ये 1 राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव आहे मोलेम राष्ट्रीय उद्यान. गोवामध्ये 1 आहे, त्याचं नाव काय आहे? मोलेम राष्ट्रीय उद्यान. मणिपूरमध्ये किती आहेत? 2, केबुलू, लामजाऊ आणि सिरोही राष्ट्रीय उद्यान. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे मी का सांगतोय, की कारण की येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला हे पण विचारलं जातं की मोलेम राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे गोवा, किंवा हा प्रश्न जोड्या लावामध्ये पण विचारला जाऊ शकतो की इकडं गोवा देतील, तिकडं कुठं तर 4 नंबरला मोलेम राष्ट्रीय उद्यान देतील. तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. आता पुढं 3 नंबरला काय आहे? तेलंगणामध्ये कोणतं आहे? कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान, महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान आणि मृगवनी राष्ट्रीय उद्यान हे तेलंगणामध्ये 3 आहेत. भारतात एकूण राष्ट्रीय उद्यान किती आहेत? तर 107. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 6. कमेंट बॉक्समध्ये कोणती 6चे नाव आहेत हे मागल्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता प्रश्न क्रमांक 72. हा पण भूगोलचा आहे, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे?
हा सीमावर प्रश्न विचारलेला आहे की कर्नाटक राज्यासोबत जोडलेले आहे. किती जोडलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे 7. त्याची पूर्ण माहिती आपण इन डिटेलमध्ये तुम्हाला एकदा सांगतो. तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुम्ही ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. आता महाराष्ट्र सरहद्दी. आता वायव्येस काय आहे? वायव्येस गुजरात आहे. गुजरातला एकूण 4. हा अभ्यास करताना मित्रांनो नकाशा समोर ठेवायचा आणि नकाशामध्ये मी सांगेल ते बघायचं. वायव्येस काय आहे? गुजरात. त्याला एकूण किती? 4 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. कोणते कोणते 4 जिल्हे आहेत? 1 नंबर पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. चला, पूर्वेस काय आहे? पूर्वेस छत्तीसगड आहे. छत्तीसगडला 2च जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. एक गोंदिया आणि दुसरं गडचिरोली. चला पुढे जाऊ आपण. आग्नेयेस कोण? तेलंगणा आहे आणि तेलंगणाचे एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. आता मॅपमध्ये बघताना तिकडं असेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. पुढं उत्तरेस काय आहे? उत्तरेस एमपीला एकूण किती? सगळ्यात जास्त एमपीला 8 लागलेले आहेत. येणाऱ्या परीक्षेला प्रश्न असा बी विचारू शकतील की खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात जास्त सीमा लागलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त सीमा लागलेल्या आहेत. 8 लागलेल्या आहेत एमपीला सर्वात जास्त. 1 नंबर बघू आपण नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या एकूण 8च्या सीमा लागलेल्या आहेत. दक्षिणेस काय? कर्नाटकला एकूण किती लागले? 7. हाच आपला प्रश्न आहे की कर्नाटकास एकूण किती सीमा लागलेल्या आहेत? किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? एक सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड. आलं लक्षात? आणि आपल्याला राहिला लास्ट कोणता? गोव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक सीमा लागलेली आहे. हे मित्रांनो पाठच करा. येणाऱ्या परीक्षेला हमखास तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेमधील कमीत कमी 4-5 प्रश्न तर एका प्रश्नपत्रिकेमधील दिसतील. चला पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 73. कॉमनवेल्थ साप्ताहिकीचे संस्थापक कोण होते? आता हा प्रश्न कशावर विचारला? हा प्रश्न हिस्ट्रीवर वर्तमानपत्रावर विचारला आहे. त्यामुळे तुमची वर्तमानपत्र सर्व लाईनीने पाठच पाहिजेत. तर कॉमनवेल्थ कोणाचं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे कॉमनवेल्थ कोणाचं आहे? ॲनी बेझंट. ॲनी बेझंटची कोणती 2 वर्तमानपत्र आहेत ॲनी बेझंटची? तर एक आहे कॉमनवेल्थ आणि दुसरं आहे न्यू इंडिया. ॲनी बेझंटबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ॲनी बेझंटने काय केली? होम रूल लीग चालू केली. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी होम रूल लीग सुरुवात केली. एप्रिल 1916ला लोकमान्य टिळकांनी चालू केली आणि सप्टेंबर 16ला ॲनी बेझंट यांनी चालू केली. अड्यार मद्रास या ठिकाणी त्यांचं मुख्यालय होतं. हे पाठच करा मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला 100% फायदा होणार याची गॅरंटी मी देतो. आता त्याचबरोबर आता पर्यायामध्ये कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे कोणती हे आपण थोडक्यात पाहू. 1 मूकनायक 1920ला, बहिष्कृत भारत 1927, जनता 1930 आणि प्रबुद्ध भारत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वर्तमानपत्रे आहेत. ह्या गोष्टी तुमच्या पाठच पाहिजे मित्रांनो. आता मी तुम्हाला ॲनी बेझंट आणि बाबासाहेबांचं सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. चला पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 74 की अलेक्झांडरसोबत शौर्याने लढणारे पोरस यांचे राज्य कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये आहे? अलेक्झांडरसोबत शौर्याने लढणारे पोरस यांचे राज्य कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये आहे? त्याचं योग्य मित्रांनो आहे पर्याय क्रमांक 2 चिनाब आणि झेलम. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे चिनाब व झेलम काय आहे? चिनाब आणि झेलम ह्या कोणाच्या उपनद्या आहेत? तर चिनाब आणि झेलम ह्या कोणाच्या आहे? झेलम या सिंधू नदीच्या उपनदी आहेत. मग आता पहिल्यांदा आपण पाहू सिंधू नदी. सिंधू नदीचा उगम कुठे झाला? मानसरोवर. मानसरोवरातून ही सिंधू नदी अशी वाहत पाकिस्तानात जाते. आता तिच्या उपनद्या कोणत्या आहेत? 1 नंबरला ही झेलम, परत ही चिनाब, ही रावी, ही बियास या सतलजची उपनदी आणि ही सतलज. आता सतलजचा उगम बी कुठं होतो? राकस सरोवर या ठिकाणी होतो. ज्या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो त्याच्या शेजारीच कोणतं होतो? सतलज नदीचा उगम होतो. आणि आताच आपण बघितलं की पोरस राज्याचं राज्य कोणतं आहे? तर पोरस राज्याचं राज्य मित्रांनो हे झेलम आणि चिनाब यामध्ये हा
पोलस राज्याचं राज्य आहे. चला, म्हणजे असा मित्र तुमचा सिंधू नदी बी संपली, सिंधूच्या उपनदी बी तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झाली आणि सिंधू नदीचा उगम कुठे झाला आणि कशा त्या नद्या वाहतात ती पण झाला. आणि तुम्हाला जर एखाद्या परीक्षेला जर जास्तच अवघड प्रश्न विचारायचा म्हणला तर उत्तरेकडून दक्षिणेकडून सिंधू नद्याचा क्रम लावा म्हणलं की तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 1 नंबरला सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज हा क्रम पण तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेला आहे. चला, आपला शेवटचा प्रश्न पाहू आता. प्रश्न क्रमांक 75वा शेवटचा प्रश्न आपला आहे की खालीलपैकी कोण कोण जपान आणि चीन युद्धादरम्यान चीन येथे गेलं होतं. आता ज्या वेळेला दुसरं महायुद्ध होतं जपान आणि चीन, काय होतं मित्रांनो, ज्या वेळेला दुसरं महायुद्ध होतं जपान आणि चीन त्यावेळेला कोण कोण गेलं होतं असं विचारलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2. 1 व 2. 1ला कोण आहे? डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि डॉक्टर विजयकुमार बोस. आता हा प्रश्न सोलापूर शहराला का विचारला आहे काय सांगतो. कारण डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे एक डॉक्टर होते आणि ते सोलापूरचे होते आणि जपान चीन युद्धादरम्यान जे काही जखमी आहेत त्यांना मदत करण्यासाठी कोण गेलं होतं? डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि डॉक्टर विजयकुमार बोस. सरोजिनी नायडूबद्दल तुम्हाला माहीत आहे. सरोजिनी नायडू ह्या कोट्या होत्या? तर ह्या आहेत की संविधान कायदेभंग चळवळीत होत्या. चला, या तऱ्हेने आपलं पूर्णच्या पूर्ण 75च्या 75 म्हणजे 25च्या 25 प्रश्न संपलेला आहेत. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून ही वक्तव्य PDF मी टेलिग्राम चॅनलला टाकतो की ही व्यवस्थित PDF तुम्ही रोजच्या रोज पाठ केली पाहिजे. तुमच्या लक्षात येईल की हळूहळू काही दिवसात तुमचं GSवर एवढी कमांड असणार आहे की ती कोणाचीच नसणार आहे. आणि क्वेश्चन रिलेटेड अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कमी वेळात तुम्हाला मॅथ्सला खूप वेळ घ्यावी, कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याची सवय लागून जाईल. धन्यवाद मित्रांनो.